मागील काही दिवसांपूर्वी नाशिक रोड परिसरात मुस्लिम समाजातील एका गटाने रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते। मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने मुस्लिम समाजातील काही तरुण आक्रमक झाले होते। यावेळी आंदोलन करत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या होत्या। तसेच हातात हत्यार व शस्त्र घेत रस्त्यावर उतरून दहशत माजवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला। या घटनेला 15 दिवस उलटूनही नाशिक पोलिसांकडून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात न आल्याने नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांनी पत्रकार परिषद घेत या घटनेबाबत गंभीर आरोप केलाय। जी नाशिक शहरामध्ये घटना घडली ती सामाजिक सद्भावना ह्याला छेद देणारी घटना होती। अचानक एका समुदायातील लोक हजारोंच्या संख्येने रस्त्यावरती उतरले। त्यांच्या हातामध्ये शस्त्र होती। पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या, पॅलेस्टाईनच्या घोषणा दिल्या गेल्या, सर कलम से काट देंगे अशा घोषणा दिल्या गेल्या। विषयाला सुरुवात एका सौदागर नावाच्या मुलाने दिलेल्या प्रतिक्रियेच्या मुळे ही उमटलेली रिॲक्शन होती। परंतु त्याच्या आधी एका समाजकंटकाने सीता मैयाच्या वरती अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन एक पोस्ट टाकलेली होती। त्या पोस्टला ही प्रतिक्रिया होती। मी मोहम्मद पैगंबरांचा आदर करते, त्यांना नमन करते, परंतु ज्या पद्धतीने एका धर्माचे ते देव आहे तसे सीता मैया हे दुसऱ्या धर्माच्या देवी आहेत आणि त्यामुळे सीता मैयाचा अवमान करणं हे हिंदू समाजाला दुखवण्याचं मोठं कारस्थान आहे। आज देखील इंस्टाग्राम वरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभू श्री रामचंद्राच्या किंवा सीता मैयांवरती अतिशय संतापजनक अशा अनेक शेकडो हजारो पोस्ट आपल्याला मिळत आहेत। आणि त्या दिवशी रात्री अचानक पद्धतीने हजारो तरुण हे रस्त्यावरती उतरू शकत नाही। त्यामुळे हा पूर्वनियोजित कट होता का? ह्या पूर्वनियोजित कटाच्या मागे कोण आहे? ह्या लोकांना अशा पद्धतीने तरुणांना प्रोत्साहन कोण देत आहे? सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं, तोडफोड करणं, सार्वजनिक ठिकाणी लोकांना मारहाण करणं आणि हिंदू धर्मामध्ये एक भीती निर्माण करण्याचं काम ह्या माध्यमातून केलं गेलेलं आहे। 8 दिवस उलटून गेले, त्यापेक्षा अधिक, परंतु पोलिसांकडून एकाही व्यक्तीवरती म्हणजे त्या सौदागरवरती गुन्हा दाखल केला गेला, परंतु ज्यांनी कायदा हातामध्ये घेतला, हा देश संविधानावरती चालतो। काल आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केलेली आहे आणि जर कोणी आक्षेपार्ह पोस्ट टाकली तर पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्या विरोधामध्ये तक्रार द्यायला पाहिजे। परंतु तक्रार न देता कायदा हातामध्ये घेतला गेला, हजारोंच्या संख्येने रस्त्यावरती उतरले गेले आणि त्या मुलाला आमच्या ताब्यामध्ये द्या, आम्ही त्याचं सर तनसे जुदा कर देंगे अशा घोषणा देणं हे मला असं वाटतंय की दोन समाजामध्ये तेढ वाढवून समाजामध्ये अशांतता निर्माण करण्याचं काम आहे। आणि म्हणून पोलिसांनी तातडीने ह्या विषयाकडे आता लक्ष देऊन सीसीटीव्ही सिटीलिंकच्या बसवरती उपलब्ध आहेत, अनेक व्हिडिओज आज पोलिसांपर्यंत पोहोचलेले आहेत। तर त्या व्हिडिओची 8 दिवसामध्ये पोलिसांनी काय शहानिशा केली असेल तर त्यांच्यावरती आतापर्यंत गुन्हे का दाखल झाले नाही, त्यांना अटक का झाले नाही? हा देश संविधानावर चालतो, हा महाराष्ट्र कायद्यांवरती चालतो आणि म्हणून अशा लोकांना तातडीने अटक करायला पाहिजे आणि सामाजिक शांतता ही निर्माण करायला पाहिजे। आज ही पत्रकार परिषद म्हणूनच घेण्यात आलेली आहे। 48 तासात पोलिसांनी संबंधितांवर कारवाई न केल्याने येत्या अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे
आमदार फरांदे यांनी सांगितलंय। तसेच 2 धर्मात तेढ निर्माण करणाऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार फरांदे यांनी केली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।